इकडे येऊन बस. स्टार्ट. नमस्कार, माझं नाव प्रदीप काजळेकर आहे. मी दुसरीमध्ये शिकतो. तुकडी 2. मी तुम्हाला आज स्वातंत्र्याबद्दल माहिती सांगणार आहे. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज चालला. नतमस्तक मी त्यांचा ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठ, वंदन गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपण आपल्या देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण मित्रांनो, 15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यांनी पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही. यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. शांतीच्या अस्त्राचा वापर करणारे महात्मा गांधीजी, पत्रकारितेचा वापर करून बंड करणारे लाल बाल, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा असे बोलणारे सुभाषचंद्र बोस, काकोरीकांचा निषेध करणारे चंद्रशेखर राजा, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, आपल्या बाळाला पाठीशी घेऊन लढणारी झाशीची राणी 1857 मधील उठावातील मंगल पांडे आणि बेगम अजदमहल, काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे वीर सावरकर, रामोशी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके किंवा आपल्यासारखा एक शाळकरी मुलगा बाबू गेनू, या आणि अशा अनेक वीरांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण पणास लावले. या स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली. अगदी चंद्रावर आणि मंगळावर सुद्धा आपला झेंडा रोवला. शेतीमध्ये अनेक प्रयोग केले. खेळातील प्रावीण्यता आपल्याला माहितीच आहे. 2024 मध्ये भारताने जिंकलेला क्रिकेट वर्ल्ड कप आपल्याला अभिमानाचा आहे. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आपण अनेक पदके जिंकली आहेत. भारताकडे आज स्वतःचा अणुसाठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. चला तर मग आपण आपल्या देशाला एक आदर्श देश बनवण्याचा प्रयत्न करूया. आपण आपल्या देशाला समृद्ध आणि संपन्न बनवण्याची जबाबदारी आपली आहे. एवढे बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.